दोन चिमुकलीवरती झालेल्या अत्याचारानंतर आज बदलापूरमधली शाळा पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेली आहे। मी सध्या उभा आहे बदलापूरच्या त्या शाळेच्या गेटवरती आणि आपण पाहू शकतो की आज ज्या वेळेला शाळा सुरू झालेली आहे 5वी ते 12वी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा जी आहे या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे। अनेक पालक जे आहेत ते या ठिकाणी आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी आलेले आहेत। मात्र गेटवरतीच या पालकांचा एक वेगळा गोंधळ सुरू आहे। नेमकं त्यांच्या मनामध्ये भीती आहे। शाळा प्रशासनाशी आता देखील बोलण्याचा ते प्रयत्न करतात, मात्र शाळा प्रशासन त्यांच्यासोबत बोलण्यास नकार देत असल्याने या ठिकाणी मोठा गोंधळाची परिस्थिती काही वेळापूर्वी होती। आपल्यासोबत काही पालक आहेत, आपण त्यांच्याशीच चर्चा करूया। ताई, मला सांगा, तुम्ही इकडे आलेले, नेमका तुमचा गोंधळ काय सुरू होता, काय झालेलं? आम्ही काय त्यांना सांगितलं होतं की शाळा चालू व्हायचा मेसेज आम्हाला काल आला, तर आमचं म्हणणं फक्त एवढंच आहे की जे आता हा प्रकार आपल्या शाळेत झालाय ना, तर तुम्ही याच्या पुढे काय होऊ नये यासाठी काय काय केले, CCTV वगैरे जी काय सोय केली ती फक्त पॅरेंट्स मीटिंग घेऊन एकदा पालकांना विश्वासात घेऊन सांगा की बाबा आम्ही आतापर्यंत असं केलंय, काय नाही केलं। पण ते सोडतच नाही आतमध्ये बोलायला आम्हाला त्यांच्याशी, किंवा बाहेर येऊन टीचर पण भेटत नाहीये का प्रिन्सिपल सर पण भेटत नाही। पोलीस सांगतात आहे की त्यांच्या आतमध्ये मीटिंग चालू आहे त्यामुळे ते भेटू शकत नाही। मग आता हे काय करायचं आम्ही? मग आता देखील तुम्हाला भीती वाटते का? नेमकं तुमची मुलं आता तुम्ही सोडतात का? भीती वाटते म्हणून तर मी माझ्या मुलीला शाळेत नाही पाठवली आज। म्हटलं जोपर्यंत आमचं हे सॉल्व्ह होत नाही, मीटिंग वगैरे आमची होत नाही पॅरेंट्स मीटिंग, तोपर्यंत मी पाठवणार नाही, मी असं स्पष्ट सांगितलंय। ताई, तुम्ही पण आलेले आहात, तुमचे मुलगा जेही असेल, तर आज या ठिकाणी काय नेमकं तुम्हाला सांगण्यात आलं आणि काय तुमचा रोष आहे? आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज पाठवला त्यांनी की शाळा चालू केली आहे, तर आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही अशी कशी शाळा चालू केली आहे? पालकांची मीटिंग तरी घ्या, डायरेक्ट असं कसं तुम्ही शाळा चालू केली आहे? काहीतरी पालकांना थोडीशी इन्फॉर्मेशन द्या, आम्ही हे कॅमेऱ्याचं काम केलं आहे, आम्ही सेफ्टी अशा केलेल्या आहेत, ह्या गोष्टीचं तरी आम्हाला कल्पना द्या। एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाणी जे पालक आहेत ते या ठिकाणी आलेले आणि थोड्या वेळ पूर्वी या ठिकाणी मोठा गोंधळ जो आहे तो सुरू होता। पालकांचं एकच म्हणणं आहे की या ठिकाणी कुठेतरी जे मॅनेजमेंट आहे त्या मॅनेजमेंटनी पालकांसोबत एक मीटिंग लावावी आणि मीटिंग लावल्यानंतर नेमकं शाळेने या ठिकाणी लहान मुलांसाठी नेमकी काय सुविधा केलेली आहे या संदर्भाची पूर्ण माहिती या पालकांना द्यावी, त्यानंतरच ही शाळा जी आहे ती सुरू करण्यात यावी, अशा प्रकारचं म्हणणं जे आहे या ठिकाणी पालक वर्गाचं आहे। आणि त्यासाठीच काही पालकांनी पहिल्या दिवशी शाळा सुरू झाली जरी असेल तरी आपल्या मुलांना शाळेमध्ये पाठवलं नाही आहे आणि हीच मागणी घेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोंधळ करत असल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन नागनाथसह सुनील जाधव, TV9 मराठी, बदलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।